नमस्कार, मी रुपाली लबडे। तुम्ही कधी विचार केलाय का की आपण रोज सकाळी एक मल्टीविटॅमिनची गोळी घेतो, तिची आपल्या शरीराला खरंच गरज आहे का? आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या हातात विटॅमिनच्या गोळ्या दिसतात, पण तुम्हाला माहिती आहे का की चुकीच्या पद्धतीने घेतलेली सप्लिमेंट्स तुमच्या फायद्याऐवजी नुकसान करू शकतात। आज आपण यावरच सविस्तर बोलणार आहोत। विटॅमिन डी आणि B12 ची कमतरता भारतीयांमध्ये एवढी का वाढली आहे आणि तुम्हाला गोळ्यांची गरज आहे की फक्त चांगल्या जेवणाची, हे सर्व आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या मेडिकलमध्ये रोज अनेक लोक येतात आणि म्हणतात, मॅडम खूप थकवा जाणवतोय, एखादी चांगली विटॅमिनची गोळी द्या ना। लोक स्वतःच्या मनाने गोळ्या सुरू करतात, पण मूळ प्रश्न हा आहे की ही वेळ का आली आहे? भारतासारख्या देशात जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे आणि अन्नाची विविधता आहे, तिथे तब्बल 70% ते 80% लोकांमध्ये विटॅमिन डी ची कमतरता आहे। तसंच शाकाहारी जेवणामुळे विटॅमिन B12 ची कमतरता सुद्धा घराघरात पोहोचली आहे। तर मल्टीविटॅमिन्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मल्टीविटॅमिन म्हणजे एक असं कॉकटेल ज्यामध्ये शरीराला लागणारी वेगवेगळी जीवनसत्वे आणि खनिजे एकत्र केलेली असतात। यात विटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन सी, डी, ई आणि सोबत झिंक किंवा मॅग्नेशियम सारखे घटक असतात। जर तुमच्या आहारात फळं, भाज्या, कडधान्य कमी असतील तर हे प्रमाण भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्सचा वापर केला जातो। पण लक्षात ठेवा, हे अन्नाला पर्याय नाही, तर ते फक्त अन्नाला जोड आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येकाने ही गोळी घेतलीच पाहिजे का? तर याचं उत्तर आहे नाही। जर तुम्ही तरुण असाल, तुमचं जेवण वेळेवर आणि संतुलित असेल तर तुम्हाला गोळ्यांची गरज भासणार नाही। पण काही लोकांसाठी हे आवश्यक असतं, जसं की गर्भवती महिला, त्यांना फॉलिक ऍसिड आणि लोहाची जास्त गरज असते। तिसरं म्हणजे शुद्ध शाकाहारी लोक, ज्यांच्या आहारात B12 चे स्रोत कमी असतात। चौथं म्हणजे विशिष्ट आजार असलेले लोक, ज्यांना डॉक्टरांनी रक्ताच्या तपासणीनंतर सप्लिमेंट लिहून दिली आहे। अनेकांना वाटतं की एवढं सगळं खाण्यापेक्षा एक गोळी घेतलेली काय वाईट, पण निसर्गाची जागा औषध घेऊ शकत नाही। नैसर्गिक अन्नामध्ये विटॅमिन सोबत फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे गोळीत नसतात। शिवाय आपलं शरीर अन्नातून विटॅमिन्स जास्त चांगल्या प्रकारे शोषून घेतं। विटॅमिन डी साठी कोवळं ऊन आणि B12 साठी दूध, दही, पनीर यांसारखे पदार्थ उत्तम आहेत। तर विटॅमिन डी डेफिशियन्सी इन इंडिया, आपल्या भारतामध्ये विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप आढळते। आता बोलूया सनशाईन विटॅमिन म्हणजेच विटॅमिन डी बद्दल। जर तुम्हाला सतत अंगदुखी होत असेल, हाडं दुखत असतील किंवा वारंवार सर्दी खोकला होत असेल तर समजून जा की तुमच्यात विटॅमिन डी कमी असू शकतं। दुसरं म्हणजे विटॅमिन B12, हे प्रामुख्याने मेंदू आणि नसांच्या आरोग्यासाठी लागतं। तर ह्या मल्टीविटॅमिन्सचे धोके काय आहेत? फार्मासिस्ट म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो। काही विटॅमिन्स जसे की ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल असतात। म्हणजे काय? जर तुम्ही ते जास्त प्रमाणात घेतले तर ते लघवी वाटे बाहेर पडत नाहीत, तर शरीरात साठून राहतात। तर शेवटी माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, पहिलं म्हणजे स्वतःहून डॉक्टर बनू नका। कोणतीही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी रक्ताची तपासणी करा। दुसरं म्हणजे तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घ्या। तिसरं म्हणजे तुमच्या ताटात इंद्रधनुष्य असू द्या, म्हणजेच वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या आणि फळं खा। चौथं म्हणजे दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा। मित्रांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, ती जपण्यासाठी औषधांपेक्षा नैसर्गिक जीवनशैलीवर जास्त भर द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही सध्या कोणतं विटॅमिन घेताय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।